विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इयत्ता 10वी इतिहास चॅप्टर 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश हे होते. अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल, ड फ्रेडरिक मॅक्सम्युलर. उत्तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 2 हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. अ जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्सम्युलर, क माउंट स्टुअर्ट मेल्फिन्स्टन, ड जॉन मार्शल. उत्तर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला. 1 ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1 ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. उत्तर चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. योग्य दुरुस्ती द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास. 2 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. उत्तर 1 ब्रिटिश इतिहासकारांनी भारताचा इतिहास एकसंध आणि एकाच दृष्टिकोनातून लिहिला, त्यामुळे स्थानिक वैशिष्ट्यांना योग्य स्थान मिळाले नाही. 2 याला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी इतिहासकारांनी विविध प्रदेशांचा स्वतंत्र इतिहास अभ्यासण्यावर भर दिला. 3 यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य तसेच दक्षिण भारत यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा सखोल अभ्यास सुरू झाला. 4 अशा संशोधनामुळे प्रत्येक प्रदेशाचे खास योगदान स्पष्ट झाले आणि प्रादेशिक इतिहास लेखनाला नवी चालना मिळाली. 2 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर 1 बखरींमध्ये शूरवीरांचे पराक्रम, युद्धांची वर्णने आणि महान व्यक्तींची चरित्रे आढळतात, त्यामुळे त्या इतिहासाचा महत्त्वाचा स्रोत ठरतात. 2 शिवकालीन सभासद बखर आणि पाणिपतची बखर यांसारख्या बखरी अतिशय प्रसिद्ध असून त्या कालखंडाची माहिती देतात. 3 बखरींमध्ये ऐतिहासिक घटनांचे वर्णन अनेकदा काव्यात्मक आणि अलंकारिक शैलीत केलेले असते. 4 या सर्व कारणांमुळे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वपूर्ण प्रकार मानला जातो. 3 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. 1 मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? मित्रांनो, हा 5 गुणांचा प्रश्न आहे, म्हणून नीट समजून घ्या. उत्तर 1 मार्क्सवादी इतिहास लेखन हे इतिहासाचा अभ्यास आर्थिक आणि सामाजिक घटकांच्या आधारे करणारी पद्धत आहे. 2 या दृष्टिकोनात समाजातील वर्ग संघर्ष, उत्पादन पद्धती आणि आर्थिक बदल इतिहास समजण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. 3 भारतीय संदर्भात शूद्र, दलित, शेतकरी आणि कामगार यांसारख्या श्रमजीवी वर्गाच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवणारी पद्धत म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन. 4 या पद्धतीचा विकास करणाऱ्या प्रमुख इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, रामशरण शर्मा आणि शरद पाटील यांचा समावेश होतो. 5 त्यांनी भारतातील जातीय रचना, आर्थिक विषमता आणि श्रमजीवी वर्गाचे योगदान यांचा सखोल अभ्यास करून या दृष्टिकोनाला अधिक बळ दिले. 2 इतिहासाचार्य वी का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. हा प्रश्न परीक्षेत नेहमी विचारला जातो, त्यामुळे नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा. उत्तर 1 वी का राजवाडे यांनी भारतीय इतिहास संशोधनाला नवी दिशा देत अनेक मौल्यवान पुरावे, दस्तऐवज आणि ऐतिहासिक साधनांचा संग्रह केला. 2 त्यांनी स्वतः गोळा केलेल्या या कागदपत्रांचे संपादन करून मराठ्यांच्या इतिहासाची साधने हे महत्त्वाचे 22 खंड प्रकाशित केले. 3 त्यांच्या इतिहास लेखनात मूळ दस्तऐवजांचा वापर आणि पुराव्यांवर आधारित लेखन याला सर्वाधिक महत्त्व दिले गेले. 4 त्यांनी इतिहास हा केवळ राजकीय घटनांचा नसून समाजातील सर्वच घटकांचे जीवन समजून घेणारा अभ्यास आहे हे प्रभावीपणे मांडले. 5 1910 साली त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था स्थापन केली, ज्यामुळे भारतात शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास संशोधन करण्यास मोठा हातभार मिळाला. 4 अ पुढील तक्ता पूर्ण करा. उत्तर या प्रश्नामध्ये इतिहासकार आणि त्यांच्या ग्रंथांची नावे दिली आहेत. जेम्स ग्रँट, डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया, श्री अ डांगे,
प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. उत्तर. झियाउद्दीन बर्नी यांनी तारीख ए फिरोज शाही हा ग्रंथ लिहिला, ज्याचा हेतू इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट करणे होता. बाबर यांनी तुझुक ए बाबरी हा ग्रंथ लिहिला, ज्यात बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. कल्हण यांनी राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला, ज्यात काश्मीरचा इतिहास आहे. कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर हा ग्रंथ लिहिला, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आहे. 5. टिपा लिहा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. मित्रांनो, ही संकल्पना थोडी गुंतागुंतीची आहे, पण आपण ती सोप्या भाषेत समजून घेऊ. उत्तर. 1. 18व्या शतकाच्या शेवटी युरोपीय अभ्यासकांना पूर्वेकडील देश व संस्कृतींबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांना प्राच्यवादी अभ्यासक म्हणण्यात आले. 2. त्यांनी भारतातील इतिहास, भाषा, धर्म आणि सामाजिक परंपरांचा अभ्यास करून केलेल्या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे नाव देण्यात आले. 3. त्यांनी संस्कृत आणि युरोपीय भाषातील साम्य शोधून या भाषा प्राचीन इंडो युरोपीय भाषेतून उद्भवल्या असा सिद्धांत मांडला. 4. मात्र त्यांच्यात लपलेली साम्राज्यवादी वृत्ती आणि पूर्वग्रहांमुळे त्यांनी भारताच्या इतिहासाकडे पक्षपाती दृष्टीने पाहून लेखन केले. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर. 1. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय अभ्यासकांना भारताच्या भव्य आणि गौरवशाली प्राचीन इतिहासाची जाण झाली आणि त्यातून राष्ट्रभावना अधिक मजबूत झाली. या नव्या आत्मजाणीवेने प्रेरित इतिहासकारांनी भारताचा इतिहास भारतीयांच्या दृष्टिकोनातून लिहिला. यालाच राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हटले जाते. 2. त्यांनी प्राच्यवादी इतिहासकारांनी लिहिलेल्या भारताविषयीच्या पूर्वग्रहदूषित वर्णनांना विरोध केला आणि इतिहासाची सकारात्मक बाजू अधोरेखित केली. 3. भारताच्या सुवर्णकाळाचा अभ्यास, स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा आणि प्रादेशिक इतिहास संशोधनाला प्रोत्साहन हे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे प्रमुख परिणाम झाले. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर. 1. समाजात ज्यांना हक्कांपासून दूर ठेवले गेले किंवा दुर्लक्षित केले गेले त्या गटांच्या भूतकाळाचा अभ्यास म्हणजे वंचितांचा इतिहास. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनातून प्रेरणा घेऊन समाजातील खालच्या स्तरावरील लोकांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. अँटोनिओ ग्राम्ची यांनी इतिहास लिहिताना सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांना केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार मांडला. 4. भारतात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून वंचित, शोषित व उपेक्षित वर्गांचे अनुभव स्पष्ट दिसतात. 5. लोकपरंपरा, लोककथा, पदे, गीते यांसारखी साधने वंचितांचा इतिहास समजण्यासाठी महत्त्वाची मानली जातात आणि या क्षेत्राला स्वीकार्यता मिळवून देण्यात रणजित गुहा यांनी विशेष योगदान दिले.